महिलांच्या बाबतीत आजकाल खूप हे केलेलं जात आहे की महिलांचा सन्मान करणे, त्यांचं स्वागत करणे आणि पूर्वीपासूनच स्त्री ही शक्ती आहे, स्त्री आदिमायेचं रूप आहे, ती त्यागाची मूर्ती आहे, अशा प्रकारे आपण सर्वजण बोलत असतो आणि तिनं त्यागीच राहावं अशा प्रकारच्या भावनेला आणखीन थोडंसं प्रोत्साहन देत असतो. त्यासाठी मला असं वाटलं, म्हणजे मला जे काही वाटलं ते मी माझ्या काही ओळींमधून मांडलेलं आहे. नका बनवू तुम्ही तिला त्यागाची मूर्ती, नका बनवू तुम्ही तिला त्यागाची मूर्ती, फक्त माणूस म्हणून जगून मिळवू दे कीर्ती. नका गाऊ तुम्ही तिच्या महानतेची आरती, नका गाऊ तुम्ही तिच्या महानतेची आरती, फक्त तुमच्या पाठिंब्याने मिळेल तिला स्फूर्ती. आपण स्त्रियांच्या कर्तृत्वाची, महानतेची आरती गातो, आई दिवसभर काम करत असते असं म्हणतो. तर हे करण्यापेक्षा तिला थोडंसं स्वातंत्र्य द्यावं, तिला थोडीशी मोकळीक द्यावं, अशा प्रकारचं या कवितेमधून माझं म्हणणं आहे. पुढच्या कडव्यात म्हणते, नका लिहू तिच्यावर तुम्ही मोठमोठे निबंध, नका लिहू तिच्यावर तुम्ही मोठमोठे निबंध, फक्त सैल करा थोडे लादलेले बंध. नका लिहू तिच्यावर तुम्ही मोठमोठे निबंध, फक्त सैल करा थोडे लादलेले बंध. नका देऊ तिला तुम्ही हार आणि तुरे, नका देऊ तिला तुम्ही हार आणि तुरे, फक्त मानवतेचे हक्क द्या सारे, फक्त मानवतेचे हक्क द्या सारे. आणि शेवटच्या कडव्यामध्ये एक विनंती सर्व पुरुष जातीला मी अशा प्रकारची करत आहे की नका रचू तुम्ही तिच्यावर सुंदर ओव्या, नका रचू तुम्ही तिच्यावर सुंदर ओव्या, फक्त नका देऊ आई बहिणीवर शिव्या, फक्त नका देऊ आई बहिणीवर शिव्या. धन्यवाद.